जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रये. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. वृतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचे शृणु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. अवतरणिका 6व्या स्कंदाची. षष्ठ स्कंद प्रथमोध्यायात अजामिलोपाख्यान विख्यात अजामिलोद्धार धर्म भागवत द्वितीयात वर्णिला. यमदूत चर्चा तृतीयाशी, चतुर्थी हरिदर्शन दक्षाशी, पंचमी नारदबोध दक्षपुत्राशी, शाप नारदाशी दक्षाचा. दक्षाच्या 60 कन्यांचा वंश निवेदिला षष्ठाध्यायास. सप्तमी त्यागोनी बृहस्पतीस देवगुरु करती विश्वरूपाशी. नारायण कवच 8व्याशी, नवमी वधिले विश्वरूपाशी. वृत्रासुराने हरविले देवाशी, केली दधिचीची प्रार्थना. दधीची या अस्थि वज्राने वृत्रासुराशी युद्ध खेळणे. 10व्यात ते ऐकणे. एकादशी वृत्रासुर वीरवाणी. द्वादशी वध वृत्रासुराचा. त्रयोदशी इंद्रादोष ब्रह्महत्येचा. चतुर्दशी वृत्रासुर पूर्वजन्माचा. पंचदशी बोध चित्रकेतुशी. षोडशी चित्रकेतुशी विरक्ती संकर्षण दर्शन प्राप्ती. सप्तदशी शापतसे पार्वती चित्रकेतुशी. आदिती दितेचे संतान. अष्टादशी प्रसवले मरुद्गण. 19शी वर्णन पुसवन व्रताचे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. काल आणि आज दोन्ही दिवस एकादशी आहे. गीता जयंतीचाच हा मुहूर्त आहे. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी. त्यामुळे आजही थोडा गीतेचा विचार काल आपण केला होता. आज आपण आता पुढचा भाग पाहूया. आजचा जो
6व्या स्कंदातला 10वा अध्याय आहे, तो म्हणजे दधीची ऋषींच्या आस्थींपासून देवांकडून वज्राची निर्मिती आणि वृत्रासुराच्या सेनेवर आक्रमण. कालच्या अध्यायामध्ये शेवटी आपण पाहिलं विश्वकर्मा हे जे आहेत, श्री विष्णू सहस्रनामामध्ये विश्वकर्मांचं सुद्धा नाव आहे. त्यामध्ये भगवंताच्या 1000 नावांमध्ये अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो अमर प्रभू विश्वकर्मा मनस्त्रष्टा स्थविष्ठ विरोध ध्रुवा. या विश्वकर्मा यांचा जो भाग आहे, त्यांचं जे मदत आहे, ती आजच्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायची आहे. काल आपण पाहिलं अश्वशिरस विद्या ही त्या दधीची ऋषींकडे आहे, कारण अश्विनी कुमारांना त्यानेच हे अश्वशिरस ही जी विद्या आहे ती दिली होती आणि त्यामुळे अश्विनी कुमार हे अमर झालेले आहेत. आणि त्याच दधीची ऋषींकडे जाण्यासाठी भगवंतांनी देवतांना आणि त्यांचे प्रमुख असणाऱ्या इंद्रांना आज्ञा केली होती. ती अश्वशिरसा विद्या दधीचींकडून त्वष्ट्याला प्राप्त झाली. त्वष्ट्याने आपल्या पुत्राला विश्वरूपाने ती दिली आणि विश्वरूपाने ती पुढे इंद्रांना दिलेली आहे. त्यामध्ये आपण काल पाहिलं की वृत्रासूर मेल्यानंतर म्हणजे भगवंत सांगतात की या वृत्रासुराचा वधासाठी, त्याला मारण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचं हे अस्त्र तयार करा आणि त्यासाठी विश्वकर्मा यांच्याकडून मदत घ्या. हे जे विश्वकर्मा आहेत त्यांच्याबद्दलचं 1-2 मिनटात सांगूया आपण. विश्वकर्मा हे जे आहेत ते खऱ्या अर्थाने वास्तुशिल्पकार, खऱ्या अर्थाने इंजिनियर आज जे आपण म्हणतो ते आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेक प्रकारच्या रचना निर्मिती केलेली आहे. त्यामध्ये स्वर्गलोकाची निर्मिती विश्वकर्मेचीच आहे. पुष्पक विमानाचा जो उल्लेख आहे रामायणामध्ये, भागवतामध्ये आहे, तो सुद्धा त्यांनीच निर्माण केलेला आहे. द्वारिका नगरी भगवंताचं जे वास्तव्य शेवटी होतं ते सुद्धा द्वारकी नगरी ही जी ती सुद्धा विश्वकर्म्याचीच आहे. त्याचप्रमाणे यमराजाची नगरी यमपुरी, तसंच रावणाची लंका आणि भगवान शंकराच्या हातातलं त्रिशूळ जे आहे हे सुद्धा त्या विश्वकर्म्यानेच निर्माण केलेलं आहे. विश्वकर्म्याची जयंती, विश्वकर्माचा जन्म जो आहे, कारण हे विश्वकर्मा म्हणजे भगवंताच्या म्हणजे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. भाद्रपद शुद्ध द्वितीया या दिवशी त्यांची जयंती साजरी केली जाते. त्या दिवसाला कन्या संक्रांती असं सुद्धा म्हणतात. कन्या म्हणजे रवी हा कन्या राशीमध्ये असतो त्यावेळेस. आणि आताच या 2023मध्ये 2 सप्टेंबर 2023 या दिवशी विश्वकर्मा जयंती झाली. या दिवशी सर्व कारखानदार आपापल्या कारखान्यातील जे काही उपकरणं आहेत, मशीन्स आहेत, त्या सगळ्यांची स्वच्छता करून विश्वकर्म्याचे पूजन करत असतात. त्याचप्रकारे कालचा दिवस 22 डिसेंबर रामानुजम, श्रीनिवास रामानुजम यांचा 146वा जन्मदिवससुद्धा कालचा होता. आता आपल्याला हा अध्याय पाहायचा आहे. या विश्वकर्म्याचा एक मंत्र वेगळा आहे. त्या मंत्राचं पूजन विश्वकर्मा पूजनाच्या वेळेस करतात. ओम आधार शक्तपे नमः, ओम कुमयी नमः, ओम अनंतम नमः, ओम पृथिव्यै नमः या मंत्राने जप करून त्याची पूजा करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. शुकदेव या ठिकाणी परीक्षित राजाला सांगतात की विश्वाचं रक्षण करणारे भगवान श्रीहरी याने इंद्राला सांगितलं आणि त्यावेळी देवांच्या समोरच असलेले ते भगवंत जे आहेत ते अंतर्धान पावले. मग देवांनी या दधीची ऋषी महर्षींकडे गेले आणि त्याने त्या ठिकाणी याचना केली आणि ती ऐकून दधीची ऋषींना फार आनंद झाला आणि ते म्हणाले, हसत म्हणाले की देवांनो, मरते वेळी प्राण्यांना शरीराची चेतना नाहीशी करणाऱ्या असह्य अशा यातना होत असतात आणि हे तुम्हाला माहीत नाही का? म्हणजे जो आता मरणासन्न आहे त्याच्याकडे जर अजून काहीतरी आपण मागायचं, आता खरं म्हणजे त्या मरणप्राय यातना त्याला होत असतात, पण ते मागताना मागणाऱ्यांनी कुठल्याच पुढचा मागचा विचार केला नाही. याचं कारण काय आहे की मागणारे लोक हे स्वार्थी असतात. आपलं कामं झालं पाहिजे. आपले काद होय जवरी बहुसार नम्रता धरी, पुढीलांचे कार्य न करी तो एक मूर्ख, असं समर्थाने आपल्यासाठी निवाडा करून ठेवलेला आहे. आता या ठिकाणी दधीची ऋषी हे सगळं ऐकून म्हणतात, हसले दधीची ऋषी. त्यांना हे सगळं लक्षात आलं. आपी वृंदारका यूयम न जानीत शरीरिणाम संस्थायाम यत् स्वभिद्रोहो दुस्सह चेतनापह. जे जीव जगामध्ये जिवंत राहू इच्छितात
म्हणजे सगळेच आपण सगळ्यांना कोणाला मरावं असं वाटतं, मी जिवंत राहायला पाहिजे आणि मी अमरच आहे अशा प्रकारची भाषा लोक म्हणतात. मरे एक त्याचा दुधा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुढे ना जनी लोभ रे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. हे सगळं सांगितलं आहे, पण त्यामधून जाणं, त्याचा अनुभव घेणं आणि तो अनुभव घेत असताना भगवंताचं स्मरण करत असताना त्यजेन्ते कलेवरम, हे फार अवघड आहे. म्हणून या ठिकाणी देवता असं सांगतात की आपल्यासारख्या प्राण्यांवर दया करणाऱ्या महापुरुषांना कोणती वस्तू न देण्यासारखी आहे. आता आपलं काम आहे, देवतांचं काम आहे, म्हणून देवता अशी स्तुती करतात दधीची ऋषींकडे की प्राण्यांवर दया करणारे महापुरुष आपण आहात आणि आपल्याला कोणत्या गोष्टीची याचना कोणी करत असेल तर ते न देण्यासारखी अशी कोणती गोष्ट तुमच्याकडे आहे, त्यामुळे तुम्ही ते आम्हाला द्या. तुमचं शरीर, त्याची हाडं, हे सगळं जे आहे ते तुम्ही आम्हाला ते दान करा, आम्हाला ते द्या, कारण आम्हाला त्यापासून शस्त्र निर्माण करण्याची आज्ञा भगवंतानेच केलेली आहे. आता असं कुठे कुठे झालेलं आहे, महाभारतामध्ये कर्णांच्याकडे सकाळी सकाळी कर्ण जेव्हा त्या ठिकाणी स्नान करून सूर्याला अर्घ्य देतात तेव्हा कर्णाची पद्धत होती की त्या ठिकाणी कोणी जरी आलं याचक म्हणून याचना मागायला, काही मागायला, तर कर्ण हे त्यांना सगळं देऊन टाकत होते. त्यावेळेस आपल्यालाही आठवत असेल की ब्राह्मण वेशामध्ये स्वतः इंद्र त्या ठिकाणी आलेले आहेत आणि इंद्राने त्या कवचकुंडले जी कर्णाच्या अंगावर जन्मजात होती, जन्मापासून होती, ती कुंडलं त्या ठिकाणी याचना करत मागितलेली आहेत. आता मोठेपणा कर्णाचा, दातृत्व हे कर्णाचं कशामुळे, कारण त्यामध्ये माझा मृत्यू आहे, या कवचकुंडलामुळे मी अभेद्य आहे, मला रणांगणामध्ये कोणी हरवू शकत नाही, मारू शकत नाही, अशी शक्ती मी माझ्या सूर्याच्या उपासनेतून प्राप्त केलेली आहे. तरी पण ब्राह्मणांचं मागणं आहे आणि ते देण्यासाठी माझ्याकडे ते वैभव आहे आणि म्हणून ते देणारे कर्ण जे आहे ते श्रेष्ठ ठरलेले आहेत. बळी आत्मनिवेदनी पूर्ण झाला, विदेहीपणे दास तैसा मिळाला. बळीराजाची कथा आता पुढे येणार ते आपल्याला पुन्हा, म्हणजे असं पुढे येणार आहे, पुढे येणार आहे असं मी म्हणत आहे, तरी पण तुम्ही चेक करून पहा की ते येतं आहे की नाही पुढे. नाही तर तुम्हाला मागे सांगितलं पुढे येणार आहे आणि हे आलंच नाही असं. म्हणून जे श्रोते लक्षपूर्वक ऐकतात त्यांच्या लक्षात येतं की हे मागे एकदा झालेलं कथानक आहे, तेच आता आपण पुन्हा सविस्तर असं ऐकत आहोत. जनांचा लालची स्वभाव, स्वार्थी आहेत म्हणून ते कोणाकडे काहीतरी याचना करतात. पण याचना करत असताना ज्यांच्याकडून जे मागायचं आहे ते कोणत्या संकटात आहेत, त्यांची परिस्थिती काय आहे याचा कोणताच विचार मागणारा करत नसतो. आणि म्हणून दधीचे ऋषी या ठिकाणी म्हणतात, ननु स्वार्थपरो लोको न वेद परसंकटम, यदि वेद न याचेत तेही नाह यदीश्वर. दधीचे ऋषी म्हणतात, धर्मं व श्रोतु कामेन यूयं मे प्रत्युदारतः एव एष वः प्रियमात्मानं त्यजंतं संत्यजाम्यहं. तुम्ही आता माझ्याकडून हे सगळं मागत आहात हे खरं आहे, पण तुमच्याकडून ते मला ऐकायचं होतं म्हणून मी अगोदर नाही म्हणलं. कारण या जगामध्ये प्रत्येक जणांना जिवंत राहावं असं वाटत असतं आणि मग आपल्याला प्रिय असणारं हे शरीर दुसऱ्यासाठी कसं काय द्यायचं, असा जो माझा प्रश्न होता तो एवढ्यासाठीच होता की तुमच्याकडून धर्माचं महात्म्य जे आहे, धर्माचं महात्मा ऐकण्यासाठी मी तुम्हाला आधी नाही म्हटलेलं आहे. अर्थात खरं म्हणजे मी तुम्हाला ते देणारच आहे. जो मनुष्य या विनाशी शरीराने दुःखी प्राण्यांवर दया करतो आणि यश संपादन करत नाही, म्हणजे दया करून धर्म आणि यश संपादन करत नाही, तो त्याला हे समजत असतं की तो खऱ्या अर्थाने अचेतन असा क्षुद्रच आहे. जो मनुष्य दुसऱ्याच्या दुःखामध्ये स्वतःचं दुःख समजतो आणि दुसऱ्याच्या सुखामध्ये स्वतःच्या सुखाचा अनुभव घेतो, तो मात्र श्रेष्ठ आहे, कारण तो अविनाशी धर्म तो जाणलेला असतो त्याने आणि म्हणून तो महात्मा आहे असं या ठिकाणी सांगितलं आहे. म्हणून 3 गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आहेत. अहो दैन्यम अहो कष्टम, दैन्य, कष्ट आणि पारक्यैही क्षणभंगुरही. 3 गोष्टी क्षणभंगूर आहेत. ते म्हणजे धन म्हणजे संपदा, जन म्हणजे आपले सोबत असणारे सगळे,
आणि मी आणि माझे नातेवाईक हे सगळं हा विचार जो शरीरातून ममत्व मी आणि माझे म्हणून शरीर हे क्षणभंगूर आहे, ते केव्हाही सोडावं लागतं. त्यामुळे आहे ते देऊन टाकण्यात जे मोठेपणा आहे त्यापेक्षा तो कंजूसपणा हा जो आहे तो आपल्याला घातक आहे, हे सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. तरी पण प्राणी दुसऱ्यांवर उपकार करत नाही. म्हणून पुण्य परोपकार पापते परपीडा अशा प्रकारचा धर्म आपल्याकडे सांगितलेला आहे. आता शुकदेव आपल्याला सांगतात की त्या दधीची ऋषीने निश्चय केला आणि परब्रह्म परमात्म्यामध्ये विलीन होण्याचा निश्चय झाला आणि त्याने आपल्या स्थूल देहाचा त्याग केला. आणि आता भगवंताची शक्ती प्राप्त झाल्यामुळे विश्वकर्म्याने त्यापासून बनवलेलं जे अस्त्र आहे, वज्र आहे, ते घेऊन तो ऐरावतावर आरूढ झाला आणि तो त्या ठिकाणून निघाला. सगळे देवदेवता त्या ठिकाणून निघाले. आता त्याचा काय उद्देश होता की या वृत्रासुराचा वध करण्यासाठी ही सगळी ताकद मला आता प्राप्त झालेली आहे. ततः सुराणाम असुरैः रणः परमदारुणः त्रेतामुखे नर्मदायाम अभवत प्रथमे युगे. आपल्याला माहिती आहे की चतुर्युग जे आहेत, सत्य, त्रेता, द्वापार, कली, याला एक चौकडी म्हणतात. आणि अशा हजारो चौकड्या जेव्हा होतात तेव्हा एक युग संपतं, एक कल्प संपतं आणि एका कल्पामध्ये 14 मनू होतात. मग तसं पहिल्या चतुर्युगातील आणि तसं पाहिलं तर आजचं जे चतुर्युग सुरू आहे, आज जे कलियुग सुरू आहे, हे 28वे कलियुग आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये 43 लाख आणि 28 हा सगळा गोळाकार तुम्हीच करून पहा. माझा विषय जरी स्टॅटिस्टिक्स असला तरी तो सुद्धा या ठिकाणी कमी पडतो ही कालगणना करण्यासाठी. नर्मदा तटावर त्यावेळेस पहिल्या चतुर्युगामधल्या त्रेतायुगामधलं हे भयंकर असं युद्ध झालं, त्या काळचा हा प्रसंग आहे. त्यावेळी देवराज इंद्र हातात वज्र घेऊन रुद्र, वसु, आदित्य हे सगळे आदित्यचे जेवढे पुत्र आहेत, त्याचबरोबर पितृगण आहे, मरुद्गण आहे, ऋभुगण आहे, साध्यगण आहे, विश्वदेव आहे, जे मागच्या अध्यायामध्ये पूर्ण यादी होती ती त्या यादीप्रमाणे सगळे देवता सगळे त्यांच्याबरोबर आहेत. आणि वृत्रासुराला हे सगळं पाहून ते सहन झालं नाही. त्याच्याबरोबर कोण कोण होतं त्याची पण यादी या ठिकाणी हजारो दैत्य होते, दानव होते आणि नमुची 100 अनर्वा, द्विमूर्धा, ऋषभ, अंबर, खूप मोठी यादी त्या ठिकाणी आहे. तर मृत्यूलाही अजंक अशा सेनेला ते अडवू लागले. पण गर्विष्ठ असुर जे आहे तो सिंहनाद करीत मोठ्या सावधगिरीने अनेक प्रकारचे शस्त्र घेऊन त्या शस्त्रांना घेऊन ते दैत्य सामोरे आलेले आहेत. आणि एकाएक असे अनेक बाण त्या ठिकाणी येत होते की त्या वर्षावाने देवसुद्धा दिसेनासे झाले. म्हणजे इतक्या बाणांचा वर्षाव या असुर सेनेने केलेला आहे. आणि ते पाहून आता मागच्या अध्यायामधला एक शेवटचा श्लोक आहे पहा, तो महत्त्वाचा आहे. भूय प्राप्स्यत भद्रं वो न हिंसन्ति च मत्परान. भगवंत सांगतात त्या ठिकाणी, वृत्रासूर मेल्यानंतर तुम्हाला तुमचं तेज, शस्त्रास्त्र, सगळी संपत्ती हे सगळं प्राप्त होईल आणि तुमचं कल्याणच होणार आहे. हे सांगताना ते म्हणतात, कारण मला शरण आलेल्यांना कोणीही मारू शकत नाही. देवदेवता हे भगवंतांना शरण गेले आहेत, त्यामुळे त्या देवांना कोणीही मारू शकत नाही. देव अमर आहेत. असा तो भाग तो मागच्या अध्यायातला शेवटच्या श्लोकाचा होता. त्याचा आता इथे या ठिकाणी पुन्हा एकदा अनुभव या ठिकाणी येतो की एवढी शस्त्रास्त्र त्या दैत्यांनी टाकली असली तरीसुद्धा त्याचा देवसैनिकांना स्पर्शसुद्धा झाला नाही. त्यांच्या शरीरावर साधी खूणसुद्धा नाही. आणि हस्तकौशल्याने आकाशातच त्या देवतांनी या हजारो शस्त्रांचे तुकडे तुकडे केले. आता इतकं झालं की असुरांची शस्त्र पण संपली आणि आता ते देवासेनेवर आता सगळे जेव्हा शस्त्र संपतात तेव्हा माणूस काय करतो, असेल ते दगड असतील, वृक्ष असतील, जे पर्वताचे शिखर असतील, ते घेऊन त्यांचा मारा त्याने सुरू केला. परंतु देवांच्या सेनेने या सर्वांचा पुन्हा प्रतिकार केला. आणि मग जेव्हा वृत्रासुराच्या सैनिकांना असं दिसलं की या देवसेनेपुढे काही आपला आता टिकाव लागू शकत नाही, कारण वृक्ष, खडक, पहाड हे जरी फेकले तरी या देवांच्या शरीरावर साधं खरचटलंसुद्धा नाही. त्यामुळे ते सगळे दैत्यसेनेमधले सगळेजण खरं म्हणजे आता भयभीत झाले.
जसा भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांवर क्षुद्र माणसांच्या कठोर आणि अमंगळ दुर्वचनाचा काहीही परिणाम होत नाही, तसं या ठिकाणी देवांना पराजित करण्यासाठी गेलेले ते सगळे प्रयत्न त्यांचे निर्फळ होऊ लागले. आणि म्हणून आता ते आपल्या स्वामीला म्हणजे वृत्रासुराला युद्धभूमीवर तसंच त्याने सोडलं आणि ते सगळे पळायला लागले. वृत्रासुराचे जे सैन्य आहे ते सगळे पळायला लागले. आता हीच कथा आपल्याला पुढे या अध्यायाच्या शेवटी आपल्याला पाहिजे. शीख संप्रदायामधली एक कथा, चमकोरचं जे युद्ध आहे त्या ठिकाणी हे अशा प्रकारचं प्रत्यय आपल्याला आलेला आहे. तर वृत्रासुराने पाहिले की आपल्याबरोबरचे जे असुर आहेत ते आता पळून जात आहेत, आपली सेना पराभूत होत आहे आणि ते चारही दिशेला पळू लागलेले आहे. ते पाहून तो आता हसला आणि तो आता सांगायला लागला की श्रेष्ठ वीर वृत्रासुर म्हणतो, वीरवाणीने विप्रचित्ती वगैरे जे त्यांच्याबरोबरचे राक्षस होते त्यांना तो सांगतात की असं पळून जाऊ नका, कारण मी सांगतो ते ऐका. जो जन्माला आलेला आहे जातस्य ध्रुव मृत्यूर आणि ध्रुव जन्म मृतस्य, जातस्य ध्रुव मृत्यू, जातस्य म्हणजे जो जन्माला आले आहे त्याचा मृत्यू तर अवश्य होणारच आहे. आता एक छोटीशी कथा आहे, त्यामध्ये एकाचा मृत्यूचा क्षण आला आणि त्या मृत्यूपासून घाबरून तो पळायला लागला. आता त्याला सांगितलं होतं की आज सुद्धा या ठिकाणी मृत्यू आहे. तो म्हणे मी तिकडे जाणारच नाही. पण पळता पळता तो अशा ठिकाणी गेला की त्याला असं दिसलं की समोर मोठी बैलगाडी आहे, त्यावर कोणीतरी माणूस आहे आणि ते बैल उधळलेले आहेत आणि ते येऊन याच्यावर आता हल्ला करणार, आता याचा मृत्यू होणार. म्हणजे मृत्यू हा निश्चित होता, मृत्यू झाला हेही खरं आहे, पण त्याचं जे पूर्वपुण्य होतं ते अशा प्रकारचं होतं की ते बैलाने जेव्हा त्याला मारलं तेव्हा तो त्या ठिकाणून त्याला म्हणजे तो फेकल्या गेला आणि तो फेकल्या गेल्यानंतर एका तुळशीच्या वृंदावनामध्ये, ज्या ठिकाणी अनेक तुळशी होत्या, त्या ठिकाणी त्याचा देह जाऊन पडला. म्हणजे त्याला शेवटी मृत्यूसमयी संग झाला त्या तुळशीच्या वृक्षाचा, त्या तुळशीच्या आणि त्याने केलेल्या आत्तापर्यंतच्या पूर्वकर्माचा, पूर्वपुण्याचा त्याला उपयोग झाला. मृत्यू तर आलाच, ठरल्याप्रमाणेच मृत्यू आला. ज्यासाठी तो पळत होता तर त्या मृत्यूला तो काही आडवं जाऊ शकत नाही. मृत्यूनं म्हणे देसाई, मृत्यूनं म्हणे व्यवसायी, मृत्यूनं म्हणे हा थोर, मृत्यूनं म्हणे हा चोर. समर्थाने अनेक प्रकारे मृत्यूबद्दलचं वर्णन केलेलं आहे. तसं या ठिकाणी म्हणतात की स्वर्गादी लोक, आता स्वर्गादी लोकांची प्राप्ती, एखादं चांगलं काम केलं तर आपल्याला स्वर्गामध्ये स्थान मिळेल आणि वाईट कर्म केलं तर मग नरकामध्ये जावं लागेल. आता दोन्हीचा जरी विचार केला तर दोन्ही ठिकाणी एकच आहे की वाईट कर्म केलं तर तिथे माझा उद्धार होईल असं नाही, कारण पापकर्म हे भोगावं लागतं. स्वर्गामध्ये गेलं तर पुण्यकर्म जे आहे त्याचा उपभोग, आता दोन शब्द आहे, इकडे भोग आणि तिकडे उपभोग. उपभोग म्हणजे मजेत राहणं, खाणं पिणं चैन आहे सगळं, आणि स्वर्गामध्ये आणि मृत्यू त्या नरकामध्ये जे आहे ते आपल्याला यातना भोगावे लागतात. पण बुद्धिमान मनुष्य मरणाच्या वेळेस ह्या दोन्हीचा स्वीकार करेल की नाही. आता त्याला वाटतं की आपण जर स्वर्गात गेलो तर आपल्याला चांगलं भोगायला मिळेल आणि नरकात गेलो तर मात्र यातनाच भोगायला मिळेल. पण त्याला मृत्यू मात्र कधीही सोडता येणार नाही, मृत्यू हा होणारच आहे असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता म्हणून या ठिकाणी एक दोन श्लोक फार महत्त्वाचे आहेत, त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. द्वौ संमताविह मृत्यू दुपारौ यद ब्रह्म सधारणया जितासुः कलेवरम यो तरतो विजय्यात यदग्रवीर्य शये निवृत्तः. आणि या श्लोकाचा अर्थ म्हणजे जगामध्ये दोन प्रकारे माणसाला मृत्यू येतो. तो मृत्यू दुर्लभ आहे आणि श्रेष्ठसुद्धा आहे. दुर्लभ म्हणजे कधी न म्हणजे सहजपणे लाभणारा नाही, दुर्लभ असा तो मृत्यू त्याला प्राप्त होऊ शकतो आणि तो श्रेष्ठसुद्धा आहे, दोन्ही आहे. आता असे दोन प्रकार या ठिकाणी या श्लोकामध्ये सांगितलं आहे की आपल्या प्राणांना वश करून ब्रह्मचिंतन करीत असताना शरीराचा त्याग करणारे योगी, त्यांचाही मृत्यू आहे. आणि काही न करता कुठलेही काही चूक नसताना एखाद्याचा मृत्यू होतो, तो सुद्धा मृत्यूच आहे. पण जो आपल्या प्राणांना वश करतो, प्राण म्हणजे पंचप्राण, प्राण अपान व्यान उदान समान, प्राणाला आतमध्ये खेचून, इंद्रियांना आतमध्ये खेचून मूलाधार चक्राच्या ठिकाणी असणारा जो वायू आहे
त्याला हळूहळू एकेका चक्राचं भेदन करत करत आपल्या आज्ञाचक्रापर्यंत, तिथे आपण कुंकू लावतो त्या आज्ञाचक्रापर्यंत आणि तिथून टाळूपर्यंत ब्रह्मरंध्रापर्यंत नेणं ही एक योगाची क्रिया आहे. आणि ही क्रिया करून जो आपला मृत्यू साधतो तो योगी, म्हणजे तो पण एक मृत्यूचा प्रकार आहे. आता असा मृत्यूचा प्रकार कोणी अनुभवला याचा थोडासा विचार केला तर लक्षात येतं, आमचे कोयाळचे जे मठपती होते नारदावतारी यादव स्वामी, ह्या यादव स्वामींचं पूर्ण आयुष्य म्हणजे 100 वर्ष, 99 वर्ष पूर्ण झाले आणि 100व्या वर्षी त्याने देह ठेवला. आणि ते नारदावतारी होते. प्रत्यक्ष नारदाने त्यावेळेस जन्म घेतला होता. आणि शेवटचा जेव्हा क्षण जवळ आला तेव्हा ते रामरायाला प्रार्थना करतात की रामराया, की असा मृत्यू मला पाहिजे की जो मी स्वतःहून स्वीकारेल. ब्रह्मचिंतन करीत असताना या शरीराचा त्याग मला करायचा आहे. तेव्हा प्रत्यक्ष रामरायांनी हा सगळा विधी त्यांना शिकवला आणि त्याप्रमाणे त्याने आपला देह ठेवला. कोयाळ हे गाव हा आपला मठ आहे, खूप चांगला मठ आहे आणि नगर जिल्ह्यापासून जवळपास 28 किलोमीटर असणारं हे क्षेत्र आहे. ज्या ठिकाणी मोठं राम मंदिर आहे त्या ठिकाणी यादव स्वामींची समाधी आहे आणि त्या नारदावतार असणाऱ्या यादव स्वामींनी त्या ठिकाणी देह ठेवला जवळपास 100व्या वर्षी. असा परमदुर्लभ आणि श्रेष्ठ असा मृत्यू त्यांना प्राप्त झाला, तो भगवंताच्याच कृपेने. कारण भगवंतानेच की देहांत समयी प्राण कसा आपला रोधला जावा, कसा आपण त्याचा त्याग करावा, शरीराचा त्याग करावा, ही सगळी विद्या त्यांना ती शिकायला मिळाली आणि ती भगवंताने शिकवली. त्याप्रमाणे त्याने आपला देह ठेवला. माऊलीने जेव्हा आपला सदेह वैकुंठाला गेले, माऊलीने जेव्हा संजीवन समाधी घेतली त्यावेळेस ती सुद्धा परिस्थिती अशाच प्रकारची आहे. सांगून त्याने त्या ठिकाणी आतमध्ये त्या विवरामध्ये प्रवेश केला. नामदेव महाराजांनी खूप छान असा अभंग त्यावेळेस रचलेला आहे. तो अभंग आजही आळंदीच्या त्या समाधीच्या आतमध्ये शिरत असताना तिथे दगडावर कोरलेला आहे आणि एक मोठा बोर्डसुद्धा तो अभंग तो लिहिलेला आहे त्या ठिकाणी. खूप सुंदर. आणि स्वतः निवृत्तीनाथ जे त्यांचे गुरु होते यांनी हात धरून माऊलींना त्या ठिकाणी आतमध्ये घेऊन गेलेले आहेत. हाच प्रकार अशाच प्रकारे आपल्या अच्युताश्रम स्वामी यांच्या बाबतीतसुद्धा घडलेला आहे. अच्युताश्रम स्वामींचे शिष्य 2 शिष्य हे त्यांना हात धरून त्या ठिकाणी घेऊन गेले. त्यांना तिथे नेऊन त्यांनी बसवलेलं आहे. आपले नरसिंह सरस्वती जेव्हा कर्दळी वनामध्ये शेवटी जेव्हा गेले त्यावेळेससुद्धा असाच प्रकार त्या ठिकाणी झाला. त्यांचे जे शिष्य होते 4 शिष्य त्यांच्याबरोबर होते, त्या शिष्याने सुद्धा विचारलं आणि ते सांगतात की मी आता जेव्हा या ठिकाणून जाईल, या नदीहून पार करून जाईल, तेव्हा तुम्हाला प्रसाद म्हणून 4 फुलं येतील, ते फुलं तुम्ही प्रसाद म्हणून त्याचा स्वीकार करा. अगदी रघुनाथ स्वामींनी सुद्धा अशाच प्रकारचा आपला देह ठेवलेला आहे. आणि असा एक मृत्यू परमदुर्लभ आणि श्रेष्ठ असा मानला गेलेला आहे. आणि या ठिकाणी या श्लोकामध्ये दुसरा मृत्यू जो आहे, कलेवरम योग रतो विदैह्यात, म्हणजे योगामध्ये रत होऊन जो मृत्यू येतो तो. आणि यद अग्रणी वीर शये निवृत्तः, दुसरा मृत्यू कोणाचा, ते युद्धभूमीवर सेनेपुढे उभे राहून पाठ न दाखविता जो झुंज करतो त्या वीरमरण ज्यांना प्राप्त होतं त्यांचा मृत्यू. अशा प्रकारचे 2 मृत्यू या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. अनेक क्रांतिकारक, अनेक देशभक्त, ज्यामध्ये प्रमुख नावं घेतली तर कितीतरी नावं आहेत, पण काही नावं म्हणजे भगतसिंग आहेत, राजगुरू आहेत, चंद्रशेखर आहेत, की याच राजगुरू जे आहेत, राजगुरुनगर नावाचं गाव आज त्या ठिकाणी आहे. त्या राजगुरुनगरला आम्ही गेलो होतो. त्याच्या अगोदर मंचर या गावामध्ये आमचा जेव्हा मुक्काम होता, एक डॉक्टर आहेत, आता त्यांचं नाव नाही आठवत, ते राजगुरूंचे आत्तेभाऊ होते. त्यांच्याकडे रात्री मुक्काम होता आणि त्याने आम्हाला ही सगळी कथा सांगितली. आणि राजगुरुनगरमध्ये ज्या ठिकाणी ते राहत होते त्या ठिकाणी त्यांचे समाधीसारखं पण केलेलं आहे. आणि काही नाही, त्या ठिकाणी त्या बाकीचे सगळे भाडेकरू राहतात. एक बाई मात्र भक्तिभावाने त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाच्या हातावर प्रसाद म्हणून 4 साखरेचे दाणे ठेवत असतात. त्या ठिकाणी पण जाण्याचा योग आमच्या या पदयात्रेमध्ये आला आहे. पुढे आपल्याला पाहतो या ठिकाणी की शीख संप्रदायाचं एक उदाहरण मला या ठिकाणी फार महत्त्वाचं वाटतं. आणि आपण एक गीत नेहमी म्हणत असतो लहान मुलांच्या तोंडी ऐकतानासुद्धा. 15 ऑगस्ट 26 जानेवारी या दिवशी त्यांचा उत्साह पाहिला तरी
आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. उठा राष्ट्रवीर हो, सज्ज व्हा उठा चला, सशस्त्र व्हा उठा चला. युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे, मिळून सर्व शत्रूला क्षणात चारूया खडे. आणि शेवटी म्हणतात, यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती, दुष्टशत्रू मारुनी तयास देऊ आहोती. देवभूमी ही अजंक दाखवू जगापुढे, उठा राष्ट्रवीर हो. आता याच प्रकारे ज्यांनी युद्ध केलेलं आहे ते शीख संप्रदायातले गुरु गोविंद सिंग. शीख संप्रदायामध्ये गुरु नानकांपासून 10वे गुरु असणारे गुरु गोविंद सिंग, ज्यांची समाधी नांदेडला, हुजूर साहेब नांदेड म्हणतात त्या नांदेडला, त्या ठिकाणी त्यांची समाधी आहे. त्यांची कथा जी आहे, त्यांचा जो प्रसंग आहे तो फार या ठिकाणचा महत्त्वाचा आहे की वीरमरण कसं प्राप्त झालं. तर त्यांच्याबरोबर सैन्य होतं, पण त्यांना पकडण्यासाठी 10 लाख मोगल सैन्य त्यांच्या मागे होतं. वजीर खान त्यांचा प्रमुख होता आणि तो त्यांच्या मागे लागला होता. आणि हे सगळे सैन्य घेऊन जात असताना, मागे पाठलाग करत असताना पुढे एक मोठी नदी आली, सिरसा नावाची नदी. सिरसा नदी आता खूप भरून अशी वाहत होती. आणि या गुरु गोविंद सिंगांच्या बरोबरचे जे सैन्य होतं त्यातल्या बऱ्याच सैनिकांनी ती नदी जरी एवढी वाहत असली तरी त्यामध्ये उडी टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामध्ये ते अनेक जण वाहून गेले. शेवटी कोण उरलं तर फक्त 40 शीख सरदार त्यांच्याबरोबर होते. आणि त्यांची गुरु गोविंद सिंगाची 2 मुले होती. हे 2 मुलं, हे 40 म्हणजे 42 आणि श्री गुरु गोविंद सिंग असे 43 जण त्या ठिकाणी होते. आणि त्या ठिकाणी नदी तर त्याने पार केली, तोपर्यंत हे सगळे 10 लाख मोगल फौज त्या ठिकाणी आली. आणि तोपर्यंत भगवंताच्या कृपेने त्या ठिकाणी रात्र झाली. आणि त्यामुळे त्या नदीचा प्रवाह खूप मोठा आहे एवढं फक्त वजीर खानाच्या लक्षात आलं. आणि ते रात्रभर त्या ठिकाणीच राहिले. आणि पलीकडे गेलेले हे सगळे 43 जण होते. त्यांना त्या ठिकाणी एक आश्रय एका गडीमध्ये, किल्ल्यासारखं गडी जी असते एक उंच टेकडीवर असलेली, त्यामध्ये त्यांना आश्रय मिळाला या 43 जणांना, ज्यामध्ये गुरु गोविंद सिंग होते. आता 10 लाख फौजेच्या बरोबर युद्ध करायचं ते फक्त या 43 लोकांकडून. त्यावेळेस ते म्हणतात की जरी आमची संख्या कमी असली तरी पण आम्ही यांना युद्धामध्ये हरवू. एवढं तेज, एवढं शौर्य त्यांच्या ठिकाणी होतं. आणि त्यांचा जो दोहा आहे तो फार महत्त्वाचा आहे. चिडियों से मैं बाज लढाऊं, गिधों को मैं शेर बनाऊं. गिधाड पक्षी ज्यांनासुद्धा मी वाघासारखी शक्ती देईल. आणि चिडिया, छोटी चिमणी, ती तर कोणाला हिंसा करू शकत नाही. पण चिडियों से मैं बाज लढाऊं, पण बाज एवढ्या क्रूर अशा प्राण्यांशी लढण्याची शक्तीसुद्धा मी त्या साध्या साध्या चिमण्यांमध्ये निर्माण करेल. आणि 1.25 लाखाचे एक लढाऊ, की माझ्याकडे जरी आम्ही 43 लोक असलो तरी पण प्रत्येकजण 1.25 लाख सैन्यावर मोगलांच्या भारी पडेल एवढं बळ आमच्यामध्ये आहे. आणि शेवटचं ते म्हणतात, तभी गोविंद सिंग नाम कहाऊ, चिडियों से मैं बाज लढाऊ, गिद्ध को मैं शेर बनाऊं, 1.25 लाखाचे एक लढाऊ, तभी गोविंद सिंग नाम कहाऊ. त्या गोविंद सिंगाने शेवटी या 10 लाख सैन्याचा पाडाव केला. आणि त्या अंधारामध्ये त्यांना दिसलं पण नाही. त्यांच्या ज्या मशाली होत्या त्यांनी युद्ध करताना, या 43 लोकांनी युद्ध करताना त्यांच्या मशालीवरच नेम मारला. आणि त्या मशाली विझून गेल्या. आणि अंधारामध्ये जसं आपण भगवान श्रीकृष्णाच्या नंतरचं आपण पाहतो, जसं यादव जे आहे ते एकमेकाशी युद्ध करण्यामध्ये स्वतः नष्ट झाले, तसं हे 10 लाख फौज जी आहे ती त्या अंधारामध्ये एक दुसऱ्याची लढताना स्मरून गेली. त्यांचा पाडावा झाला. आणि गुरु गोविंद सिंग आणि त्यांची 2 मुलं आणि 40 सैन्य जे आहे त्यामधले जवळपास 43 पैकी 35 जण त्या ठिकाणी धारातीर्थी पडले. मग आता उरले काय, फक्त 7-8 जण उरले. पण त्या सगळ्यांनी मिळूनसुद्धा पुन्हा शेवटपर्यंत प्राणपणाने ते लढले. आणि पुढे गुरु गोविंद सिंग पुढे नांदेडमध्ये येऊन त्यांनी आपला देह अर्पण केला. म्हणून या ठिकाणी जो दुसरा मृत्यू सांगितलेला आहे, युद्धभूमीवर सेनेमध्ये पुढे उभे राहून पाठ न दाखविता झुंज देऊन मरणाऱ्या वीरांचा आहे. आणि अनेक जण आहेत की ज्या ठिकाणी युद्धभूमीवर गेल्यानंतर, आणि म्हणून म्हणतात की युद्धस्य कथा रम्य. युद्धाच्या कथा ऐकण्यासाठी खूप रम्य आहेत असं वाटतं, पण तिथे
गेल्यानंतर मग आपल्याला समजतं. आत्ता जो पत्रभेटचा अंक आलेला आहे दत्त जयंतीच्या निमित्ताने आपल्या सद्गुरुदास महाराजांचे विजयराव देशमुख यांचा जो मासिक आहे, त्यामध्ये खूप छान लेख एका बाईने दिला. त्या कर्नल होत्या मिलिटरीमध्ये. त्यांचा लेख आहे. तो लेख आपण सगळ्यांनी जरूर वाचावा की युद्धभूमीवर गेल्यानंतर त्या सैनिकांच्या ठिकाणी त्यांचा जो धर्म आहे, स्वधर्मे एकदिनम श्रेय परधर्मो भयावहा. अर्जुनाची हीच स्थिती झाली होती. गांडीवं संसते हस्तात पक्षैव परिदह्यते मुखंच परिशिष्यते. असं जे अर्जुनाची अवस्था पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग, अर्जुनाला विषाद झाला, दुःख झालं आणि तो खचून गेला होता. तरी पण विषाद योग म्हणजे अशा अवस्थेतसुद्धा भगवंताशी योग आहे. कर्म करत असताना कर्माचा परिणामाचा विचार न करता कर्म करत राहणं आणि अशा कर्मातून पुन्हा भगवंताचा योग आहे, तो कर्मयोग आहे. कर्मापासून संन्यास घेणं म्हणजे काय ते पण सांगितलं. त्याचमध्ये सुद्धा कर्मयोग आहे, कर्मसंन्यास योग आहे, पुरुषोत्तम योग आहे. प्रत्येक अध्यायाच्या नावं गीता जयंतीच्या निमित्ताने मुद्दाम उल्लेख करतो. प्रत्येक अध्यायाच्या नावामध्ये योग हा शब्द आहे. योग म्हणजे परमेश्वराचे जुळले जाणं आणि ते किती प्रकारे आपण करू शकतो असे 18 प्रकार या भगवद्गीतेमध्ये भगवंताने दिलेले आहेत. आणि त्याचं एकच आहे की मग शेवटी अर्जुनाला ते समजल्यानंतर अर्जुन म्हणतात करिष्ये वचनं तव आणि यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयोर्भूती ध्रुवा नितिर्मतिर्मम. आणि मग ज्या ठिकाणी भगवंत आहेत, ज्या ठिकाणी भगवंतावर पूर्णपणे विश्वास ठेवणारे शिष्य आहेत, त्या ठिकाणी जय हा मिळणारच आहे. म्हणून या महाभारताचं काल जसं सांगितलं तसं जय आणि मग नंतर विजय आणि मग नंतर महाभारत असं त्याचं नाव झालेलं आहे. म्हणून युद्धभूमीवर सेनेमध्ये पुढे उभे राहून पाठ न दाखवता जो झुंज देतो त्याचं मरणसुद्धा हे दिव्य असं झालं. अशा प्रकारे या युद्धामध्ये यांनी वृत्रासुराने आपल्या सैनिकांना असं त्या ठिकाणी पूर्णपणे उद्बोधन केलेलं आहे. त्यांच्यामध्ये वीरश्रीचा संचार केलेला आहे. मग वृत्रासुराची वीरवाणी त्याने जे भाषण दिलं आणि मग त्याला झालेली भगवत प्राप्ती जी आहे याबद्दलचा जो अध्याय आहे तो आपण पुढच्या वेळेस पाहणार होतो. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां षष्ठस्कंधे इंद्रवत वृत्रासुर युद्ध वर्णनम नाम दशमोऽध्यायः. 10वा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. शीख संप्रदायाबद्दल तर जास्तीचं प्रेम माझ्या ठिकाणी असण्याचं कारण म्हणजे आमचं मूळ गाव जे रत्नागिरी आहे ते नांदेड जिल्ह्यामध्ये आहे आणि लहानपणापासून नांदेडमध्ये जेव्हा जेव्हा जाऊ तेव्हा तेव्हा त्या गुरुद्वाऱ्याचं दर्शन घेतलेलं आहे. आजही तिथे गेल्यानंतर दर्शनं घेतो आणि त्या पुण्यतिथीच्या वेळेस त्यांचं स्मरणसुद्धा होतं. जेव्हा खालसाची स्थापना झाली, त्याचं चतुशताब्दी होती, 400 वर्ष झाली, त्यावेळेस ती यात्रा जेव्हा अमृतसरहून ती नांदेडकडे जात होती तेव्हा त्या यात्रेचा एक मुक्काम आपल्या वाशिम इथे बालाजी मंदिरामध्ये त्यांचा मुक्काम होता. आपलेच रामदासी संप्रदायाचे आमचे काय त्याचं नाव काळू, श्रीराम काळू यांचं मला त्यावेळेस पत्र आलं. फोन वगैरे कमीच होते त्यावेळेस आणि त्यामुळे मुद्दाम त्या ठिकाणी गेलो आणि सगळे स्टेजवर सगळे शीख सरदार त्यांचे धर्माचे प्रमुख होते. त्यामध्ये मीच एकटा होतो त्या ठिकाणी आणि मला त्या ठिकाणी बोलायला सांगितलं. तेव्हा समर्थ रामदास स्वामी आणि शीख संप्रदायाचे गुरु यांचे संबंध कसे होते, ते कसे त्यांना म्हणतात की घोड्यावर बसून दोन्ही हातात शस्त्र घेतले तेव्हा समर्थ म्हणतात, तुम्ही धर्मगुरू म्हणतात तरी तुमच्या दोन्ही हातामध्ये शस्त्र आहेत, हे असं कसं. ही जी त्यांची भेट झाली त्या भेटीबद्दलचा उल्लेख करून त्या ठिकाणी एक छोटंसं प्रवचन माझं झालं होतं आणि ती ओळख त्यांनी जपून मी जेव्हा धुळ्याला पारायणासाठी होतं तेव्हा तिथल्या गुरुद्वाऱ्यामध्ये जाऊन त्यांचं पुन्हा त्या ठिकाणी दर्शनं घेतलं होतं. म्हणून अखंड भिक्षेचा अभ्यास तयास वाटेना परदेश जिकडे तिकडे स्वदेश भुवनत्रयी. या गुरु तेग बहादूर गुरु गोविंद सिंगाचे वडील यांचंसुद्धा जीवन अशाच प्रकारचं आहे. एकदा कुठेतरी या कबीर जयंतीच्या वेळेस त्या ठिकाणी प्रमुख वक्ते न आल्यामुळे माझी योजना त्या ठिकाणी झाली. ती भगवंतानीच केली आणि त्या गुरु तेग बहादूर यांच्या चरित्रावर बोलण्याचा सुद्धा योग आला आणि त्याचा फायदा मला दिल्लीमध्ये 1 महिन्याच्या विद्यापीठाच्या कामासाठी गेलो तेव्हा झाला. आणि त्या ठिकाणी त्या शीसगंज गुरुद्वाऱ्याच्या ठिकाणी मी अगदी
म्हणजे निजऱ्या छातीने कुठल्याही प्रकारचं दडपण न ठेवता आतमध्ये जाऊन जवळपास 1-1.5 तास दर्शन घेतलं. त्यावेळेस आमच्याबरोबर असणारे सगळे प्राध्यापक मंडळी हे बाहेर होते. त्यांना भीती वाटत होती की यांच्या गुरुद्वारामध्ये आपण कसं जावं, कारण तो काळ 84 नंतरचा काळ होता. त्यामुळे शिखांच्या बद्दलची एक भीती पण त्यांच्या मनामध्ये होती. पण मी मात्र तेवढ्याच आनंदाने आतमध्ये जाऊन जेव्हा सगळ्या गुरु तेग बहादुरांचं चरित्र माहीत असल्यामुळे ज्या ज्या चौकशी केल्या त्यावरून त्यांच्याही लक्षात आलं की अरे यांचा काहीतरी अभ्यास दिसतो. म्हणून 5-25 जण एकत्र बसून आमचं त्या ठिकाणी छान वार्तालाप झाला. म्हणून या दोन्ही मृत्यू जे आहेत की ज्या प्राण्यांना वश करून ब्रह्मचिंतनाकरिता आपला देह सोडतात ते, आणि युद्धभूमीवर आपलं कार्य करून जे देह सोडतात ते. आणि भगवंत सांगतात की जे तुला दिसत आहे, तुझे नातेवाईक आहेत, आजोबा आहेत, ते जरी असले तरी आत्तापर्यंत त्यांचा मृत्यू कित्येकदा झालेला आहे. विश्वरूप दर्शनामध्ये हे सगळे भगवंताच्या मुखामध्ये जात असताना आणि दुसरीकडे भगवंताच्या मुखातून बाहेर पडताना, म्हणजे ते भगवंताशी जेव्हा एकरूप झाले ते आणि त्यांचं पुन्हा जेव्हा सृजन झालं, तो सगळा देखावा अर्जुनाने त्या विश्वरूप दर्शना योगामध्ये पाहिलेला असल्यामुळे आता अर्जुन त्यासाठी सज्ज झाला. करिष्ये वचनं तव असं म्हणत अर्जुनाने त्या ठिकाणी जय मिळवलेला आहे. आणि हीच कथा ज्या ठिकाणी झाली ते कुरुक्षेत्रावर जाण्याचा एकदा मला योग आला विद्यापीठाच्या कामानिमित्ताने. जवळपास 1 महिनाभर तिकडे मी हिसारला होतो. तेव्हा आम्ही कुरुक्षेत्रावर मुद्दाम दर रविवारी जाऊन आलो. त्या ठिकाणी एका मोठ्या वृक्षाखाली असा हा रथ तयार केलेला आहे, ज्यामध्ये अर्जुन आहे, श्रीकृष्ण आहे. आणि विशेष सांगायची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी एक म्युझियम आहे, श्रीकृष्ण म्युझियम. खूप मोठं म्युझियम आहे. पाहिलं तर आपल्याला 3-4 दिवस लागतील. श्रीकृष्णाच्या जन्मामध्ये आयुष्यातल्या प्रत्येक घटनेचं शिल्प त्या ठिकाणी आहे. त्यांची पूर्ण माहिती आहे. प्रत्येकाने जाऊन त्या ठिकाणी अवश्य दर्शन घ्यावं. जे आपण श्रीमद भागवतामध्ये पाहतो, कृष्णाच्या चरित्रामध्ये पाहतो, तो प्रत्येक प्रसंग त्या ठिकाणी जो घडला तो त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहायला मिळतो. आणि त्या स्थानावर ती स्मृती जागृत ठेवण्यासाठी मोठमोठे असे फलक लागलेले आहेत. फक्त आपल्याला पाहायला वेळ पाहिजे आणि आपण आपल्या संसारामधून तो वेळ काढत नाही. म्हणून एवढ्या चांगल्या ज्ञानापासून आपण वंचित राहतो. आणि म्हणून मनुष्य काय सांगावे कोण, परंतु अध्यात्मग्रंथ श्रवण होता उमजे असे आपल्याला समर्थ सांगत असतात. म्हणून या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या आठवड्यामध्ये 11वा आणि 12वा अध्याय असे 2 घेऊ. यामध्ये काही अध्याय लहान आहेत आणि लगेच दुसरा अध्याय खूप मोठा आहे. त्यामुळे 2-2 एकत्र घेणं थोडंसं अवघड जातं आहे. म्हणून एक अध्यायच आपल्याला घ्यावा लागत आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी की अगहरणी, भवजल तरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाचे वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता.
अपार महिमा ग्रंथाचा वदवेना कोणासाचा नेवा कविवर संताचा प्राणची कीर्तनकारांचा जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रितापदाती चिरये शांती नाथ हि वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ. काल माझ्याकडे रेकॉर्ड करण्यासाठी दुसरा मोबाईल नव्हता, त्यामुळे आपल्या अलकरींना विनंती केली, त्यांच्या मुलाने सहाय्य केलं म्हणून त्याची पूर्ण ऑडिओ काल मला पाठवता आली. त्याला धन्यवाद. त्याला मुलालाही धन्यवाद, अलकरींना धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम.